हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये, जो की आहे माझ्या बाबूचा बर्थडे व्लॉग. तर आपल्याकडे जास्त काही क्लिप्स नाही आहेत. म्हणजे लहान भावानं छोटे क्लिप्स काढून ठेवल्या होत्या, ज्या मी आता सगळ्या मर्ज करते. तर बाबूचा आउटफिट तुम्ही बघितलाच असेल. तर हा आहे बाबूचा बर्थडे लुक. आणि आमचं सगळ्यांचं आवरून झालं होतं. सो आता वेळ होती खाली जाण्याची. तर आम्ही सोसायटीमध्येच एक छोटासा एरिया घेतला होता, जिथे आम्ही बाबूचा बर्थडे सेलिब्रेट केला. आपण आता खाली पोहोचलेलो आहे आणि लहान मुलांसाठी आम्ही छोटे कार्टून्स ठेवले होते. हा मिकी माऊस आहे आणि अजून एक आहे. आणि डेकोरेशन बघा गाईस, किती सुंदर केलं होतं. बाबूचे फोटोज इतके सुंदर लावले होते त्या लोकांनी. खूप छान असं डेकोरेशन केलं, सगळ्यांना खूप आवडलं होतं. तर काही रिलेटिव्स, काही फ्रेंड्स यायचे बाकी होते, त्यामुळे आम्ही पहिलं बाबूचं फोटोशूटच करून घेतलं. आणि हे बघा, बाबूचे पप्पा आणि बाबू ट्विनिंग केलं होतं दोघांनी. दोघांच्याही ड्रेसचे कलर सेम होते. फार सुंदर दिसत होते दोघं पण. आणि ही क्लिप बघा किती सुंदर आहे. डीजेचं गाणं लागलं होतं, त्यामुळे बाबू फुल एन्जॉय करत होता, डान्स करत होता. फोटोशूट ॲक्च्युली आम्ही चालूच ठेवलं होतं. जे पण फ्रेंड्स फॅमिली आले होते त्यांच्यासोबत आम्ही बाबूचे फोटोज काढून घेतले. आणि बाबू खूप एन्जॉय करत होता, त्यामुळे ते सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांसोबत त्यांनी फोटो काढून घेतले होते. पण एक प्रायव्हसी फॅक्टर असतं, त्यामुळे मी सगळ्यांचे क्लिप्स वगैरे काय ॲड करत नाही आहे. तर आम्ही आमच्या तिघांचे फॅमिली फोटोज पण खूप छान काढून घेतले. तर हा बघा आपल्या बाबूचा बर्थडे केक. सिम्पल आणि स्वीट, खूप छान केक होता. सगळे आले होते, त्यामुळे आम्ही केक कटिंग करून घेतली. आम्ही सगळे ॲक्च्युली खूप खुश झालो, कारण बाबूने एवढा एन्जॉय केला. तो 1 मिनिटसुद्धा रडला नाही. डान्स करत होता, हसत होता, खेळत होता. खूप एन्जॉय केला माझ्या बाबूनं. आणि आता हे बघा, मी त्याला केक चालतो लिटरली डान्स करत होता. हे छोटे मोमेंट्स इतके सुंदर होते. त्यानंतर बाबूचा अजून एक आम्ही केक कट केला, जो की त्याच्या अंकल लोकांनी आणला होता. तो पण त्यानं कट केला. सगळ्यांसोबत फोटोज काढले. हे आमचे छोटे शॉर्ट्स आणि क्लिप सगळे बसले होते. सगळे एन्जॉय करत होते. सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. तर अशा प्रकारे आपल्या बाबूचा बड्डे झालेला आहे आणि तो खूप छान पद्धतीनं पार पडलेला आहे. कारण आपलं बाळ एवढं खुश होतं, त्याने एवढा एन्जॉय केला. तो 1 मिनिटसुद्धा रडला नाही. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात राहील असा बड्डे पार पडलेला आहे. जर गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी असाच कायम राहू द्यात. तर हे आहे एक छोटंसं ग्लिम्स. बाबूला खूप सारे गिफ्ट्स आले होते. काय आले मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. चला बाय.